उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक. एनडीएचे सीपी राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीकडून बी सुदर्शन रेड्डी यांच्यामध्ये सामना, तर मतदानाआधी बीआरएस आणि बीजेडीकडून मतदानामध्ये सहभागी न होत तटस्थ असल्याची भूमिका जाहीर. काहींना वाटलं माझी राख होतीये, मात्र मी तेवढ्यात भरारी घेतली. आव्हानांपासून पळालो नाही, सकारात्मकतेनं सामोरे गेलो. मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना टोला. 17 सप्टेंबरपर्यंत हैदराबाद गॅझेटच्या नोंदींच्या आधारे जात प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा. अन्यथा दसरा मेळाव्यात सरकार विरोधी भूमिका जाहीर करणार. जरांगेंचा सरकारला नवा अल्टिमेटम. मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात 1-2 दिवसामध्ये हायकोर्टात जाणार. जीआरमधील शब्दरचना ओबीसींसाठी अडचणीची, मंत्री छगन भुजबळांची भूमिका. मराठा आरक्षणाचा जीआर काढण्याआधी भुजबळांशी चर्चा केली होती. ओबीसी समाजाला धक्का लागणार नाही हे भुजबळांना सांगितलं होतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्पष्ट. सरसकटला आमचा कायम विरोध. सरकारनं काढलेल्या जीआर विरोधात न्यायालयीन लढाई लढू. मराठा आरक्षणावरून विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल. एकत्र लढाईबाबत भुजबळांशीही लवकरच चर्चा करणार.